जाऊया आपण आजच्या दिवसामधील या शेवटच्या मॅचकडे, ज्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल लागलाय तो भिवंडी संघाच्या बाजूनं. आणि त्यांची लढाई आहे ती मौलिक 11 मेघा वाघबीळ या संघाच्या बरोबर. तिसऱ्या फेरीमधील लढत आहे, त्यामुळे इथून मात्र जिंकणारा संघ थेट सुपर 4 मध्ये दाखल होईल. या इंटरप्राइजेस भिवंडी संघाने टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी, 70-70 स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसडर, यूट्यूब वरील खरं तर एक लोकप्रिय चेहरा पवन केणे, मॅन फ्रॉम कोर्सई आपण पाहू शकता. मोठा फॅन्स वर्ग आहे सध्याच्या घडीला या खेळाडूचा, मोठा चाहता वर्ग आहे. यूट्यूबवर तुम्ही जाऊन सर्च केलं पवन केणे तर बरेचसे व्हिडिओज, बरेचसे सॉंग्स तुम्हाला पाहायला मिळतील ॲज अ ॲक्टर म्हणून सुद्धा. परंतु त्याहीपेक्षा चांगलं क्रिकेट तो खेळतो. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, एक मोठं नाव भिवंडी तालुक्यामधील. जयेश पाटील होळी JPच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना दिसतोय. दीपू माळी आहे त्या ठिकाणी माणकोलीचे. आणि दीपू माळी खरं तर या मैदानावर एक विश्व विक्रम त्यांच्या नावावर आहे याच मैदानावरचा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले ती मेघा वाघबी ठाणे या संघाकडून अयुब शेख आहेत कासार वडोलीच्या आणि त्याच्या साथीला राहुल कश्यप अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना जो दोन्ही खेळाडूंचा खेळ फार चांगला राहिलाय. तर जाऊया आजच्या दिवसामधील शेवटच्या मॅचकडे. पंचांच्या भूमिकेमध्ये अंपायर जावेद फरीद सर, अमोल काळे सर, तिसरे पंच संजय सावंत लोबो. चांगला सामना मात्र रंगेल सुपर 4 मध्ये. कोणता संघ काल आपण पाहिलं तर गावदेवी गावठाण संघ काल गावदेवी गावठाण संघ सुपर 4 मध्ये धडक मारले. ओपन लॉट्स मधून खुल्या गटामधून 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. तब्बल 104 संघ या स्पर्धेमध्ये नशीब आजमावतील. 100 पेक्षा जास्त संघ असणारे खरं तर ही स्पर्धा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक घेऊन अलीमघर एक्सप्रेस हिमांशू पाटील तयार. पहिलाच बॉल मिस टायमिंग झालाय. फॉलो थ्रू मध्ये हिमांशू वाट पाहतोय. पहिल्या चेंडूवर वाडी स्ट्रॉंगर मॉडेल लाईनच्या दिशेनं रन्स मिळतील 4. पहिला चौकार खातं उघडलंय. बाग चौकारानं सोम पवारनं 4 धावेनं धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना चेंज ऑफ पेस होता. धीम्या गतीने टाकलेला बॉल. व्हेरिएशन चांगलं टाळले. सोम पवारला मात्र परतावा लागेल. केव्हा पॉइंटला झेल टिपलाय. अंदाज आला नाही हिमांशूच्या गतीचा. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट गमावेल वाघबीळ ठाणे टीम. हिमांशू पाटीलला दुसरी सफलता. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र थोडीशी गती कमी केली हिमांशूने आणि त्याचाच फायदा मिळाला. सेकंड विकेट डाऊन. 4 वर दुसरा धक्का बसलाय. किंजल स्पोर्ट्स ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी आपण पाहताय. स्वर्गीय राजीव गांधी मैदान नवीन पनवेलच्या भव्य मैदानावर येणारे 14 दिवस तुम्हाला ही स्पर्धा या मैदानावर पाहायला मिळेल. 14 तारखेला तुम्हाला गर्ल्स क्रिकेट, वुमन्स क्रिकेटचा सुद्धा लॉट आहे आणि त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते. अक्षरशः क्रीडांगण भरून जातं. मुलींचं क्रिकेट पाहण्यासाठी लोक वेडे होतात. आतुरता लागते त्या दिवसाची. आणि तो लॉट्स 14 तारखेला ठेवला आणि खास सुपर संडे आहे. धमाकेदार रविवार असेल. अमोल पाटील दिसतील कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये झूम करून.
ओ इकडे मात्र बीट केलाय, सुपर स्ट्रोक आहे आणि बॉल चालला दुसरा कव्हर पॉइंट बॉटलच्या दिशेनं 4 धावांनी करता चौकार. आल्या आल्या पहिलाच बॉलवर मुन्नाच्या पॅट मधून निघालाय हा वेगवान स्ट्रोक. विकेट चौकार अशा पद्धतीने आतापर्यंत पृथक्करण राहिलंय या गोलंदाजी मधलं आणि त्यामुळं 5व्या बॉलवर पुन्हा एकदा असंच काहीसे चित्र पाहायला मिळणार का? ओ यावेळेस मात्र बीट झालाय. विकेट किपर दीपेश या ठिकाणी होते. बॉल सरळ निघालाय. लॉंग स्टॉप सीमारेषा पार 4. तिसरा चौकार आला या ओव्हर मधला. टोटल मूव्स टू 12 नाऊ हा चेंडू होता. इकडे मात्र हलकासा एज लागल्यानंतर बॉल समोर पडला. टप्पा पडल्यानंतर दीपूच्या बाजूने निघाला. अंदाजच आला नाहीये, कळलाच नाही त्याला चेंडू. खरं तर स्टॉप व्हायला हवा होता. माणकोलीचा एक दमदार खेळाडू सोडून दिला होता हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन सोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 13 वर. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये विकेट्स किती जातात त्याही पेक्षा रन्स कशा पद्धतीने आपण काढू शकतो हे पाहावं लागेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये विकेटला इतकंही महत्व नसतं, कारण आजकाल 7-8 फलंदाज अगदी तेवढ्याच सक्षमतेचे ताकदीचे फलंदाज नक्कीच एक स्क्वॉड मध्ये असतात. ओ वेगवान चेंडू होता. इकडे मात्र बीट झालाय. विकेट किपर सुद्धा, शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर सुद्धा. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. 5 मिळतील. वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आल्यात या तब्बल 5 बाटींची टोटल जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावर. अतिशय वेगवान चेंडू होता. दीपू माळी त्या ठिकाणी खराब क्रिकेट. कारण मागच्या एक चौकार असाच आला, पुन्हा चौकार पाठीमागेच येतोय. त्यामुळं जेव्हा पाठीमागे चौकार जातात ना, सगळ्यात जास्त दुःख गोलंदाजाला होत असतं. नाहक या धावा संपूर्ण त्याच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल खाली राहिला. यावेळेस मात्र चांगलं कलेक्शन पाहायला मिळते. विकेट किपर दीपेश माळी यांच्याकडून लो राहिला होता हा चेंडू. डॉट निघालाय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. जरूर 2 फलंदाज बाद झालेत, परंतु त्याही पेक्षा महत्वाचं काय तर तब्बल 18 धावा. अठरा धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 18 आणि दुसरं षटक घेऊन A1 पवन केणे मान फ्रॉम गोरसई. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामधील गोरसई संघ म्हटला तर टेनिस क्रिकेट विश्वामधील एक महासत्ता आणि त्याचाच महान खेळाडू पवन केणे. व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप लेफ्ट केला होता. बॅटरनं सोडून दिला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. परवा कसरकंड नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा गोरसई संघ सुपर 4 मध्ये आय थिंक दाखल झालाय. बामणडोंगरी संघाला खर तर मात देत या संघानं कसरगंजच्या स्पर्धेमध्ये दिमाग रीतीनं मात्र प्रवेश केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा बाहेर ठेवतोय. फलंदाजापासून दूर ठेवण्याची रणनीती. दीपू माळीचा संघ माणकोली हा संघाने सुद्धा दमदार परफॉर्मन्स दिलाय कसरगंज स्पर्धेमध्ये. दोन्ही खेळाडू आता मात्र एकाच संघामधून खेळताना दिसतात. पण तिकडे पवन केणेनं मात्र 2 व्हाईट बॉलनं सुरुवात केली आहे.
राहुल कश्यपच्या बॅटमधून आज असे स्ट्रोक पाहायला मिळाले. अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी, स्क्वार कट केला होता, पॉइंटच्या वरतून षटकार ठोकला या पठ्ठ्यानं. चांगला बॉल यावेळेस मात्र लेंथ बॉल टप्पा पडण्याचा थोडासा टॉस झाला होता. पहा इकडून मात्र निघून गेलाय, थोडासा अंदाज चुकला, टाइम चुकलं या ठिकाणी. फलंदाज राहुलचा 26 धावा झाल्यात. ओ यावेळेस सुद्धा इकडे मात्र बीट केलंय. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा वळण घेत असताना पहा इकडे मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लाईक कटर प्रस्तुत केला तो पवन केळेनं. ही खासियत आहे खरं या गोलंदाजाकडे, व्हेरिएशन्स आहेत या बॉलरकडे, आणि म्हणूनच पाहायला गेलं तर अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळताना सातत्यानं दिसतो हा खेळाडू. आपटला होता, अप्परकट केलाय, बॉलला पाठवलं स्वीपर कव्हरच्या वरतून. वाडे शॉट, अप्रतिम फटका, जणू काही तयारीतच होता एखाद्या बाउन्सर साठी, आणि असा स्ट्रोक पाहायला मिळालाय. 100% द्यावे लागतील या स्ट्रोक साठी. पहा तयारच होता, जसा बघितला त्यानं बॉल बाउन्स होतोय तसा स्लॅश केला होता कव्हरच्या वरतून, पॉइंटच्या वरतून. 6 धावा षटकार, टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावर, 32. ओ यावेळेस मात्र ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, वाईड स्ट्रॉंगर बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावां करता पवन केणे आता मात्र महागडा ठरतोय. पहिल्याही षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, आणि पवन केणेच्या ही षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा आल्यात. दोनही गोलंदाज मात्र सपाटून मार खावा लागलाय, आणि त्याचाच फायदा मात्र सध्याच्या घडीला होत असताना वाघबिल्ट आणि टीम जाऊन पोहोचले ती तब्बल 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा मोठा तगडा स्कोर मात्र जरूर पाहायला मिळू शकेल. काय बॅटिंग करतोय राहुल कश्यपना, आजचा दिवस गाजवलाय मी तर म्हणेन. सुंदर आकर्षक फटकेबाजी झाले. ओ यावेळेचा हा लो फुल टॉस होता, ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला सिंगल मिळेल. एकेरी धाव 19 धावा दुसऱ्या षटकामधून. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर 2 गडी बाद, 37 धावा. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल आर्यन भोईर. एक चांगला गोलंदाज, चांगली ऍक्शन, चेंडूला उसळी देण्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा यश एंटरप्राइजेसला यश लाभणार का. पहिल्या दोनही गोलंदाजांवर मात्र चांगला चोप बसलाय. सुंदर ड्राईव्ह आहे, हलक्या हाताने यावेळेस मात्र कबर्सला ढकलले. हा चेंडू सिंगल देऊन जाईल. 1 रन. स्कोर मूव्स टू 38. नाव 38 धावा धाव फलकावर. आर्यन भोईर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. कट केले बॉल, स्वतः जाऊन फॉलो थ्रू मध्ये उचललाय. तोपर्यंत मात्र आणखीन एक सिंगल. हेच करायचंय, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फार धावा दिल्यात त्या भिवंडी टीमनं, आणि त्याचमुळे कुठेतरी थोडंसं कंट्रोल, थोडंसं प्रिस्ट्रिक्ट करावं लागेल आता मात्र मेघा वाघबीळ संघाला. मौलिक 11 या नावानं हा संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला यश एंटरप्राइजेस भिवंडी. 2.2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कश्यप यावेळेस मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार, आणि रन्स मिळतील 4.
ऑफस्टमच्या बाहेर निघाला होता स्टान्स त्याचा आपण पाहिला. तदनंतर मात्र व्हेरी फाईन स्ट्रोक खेळला. चौकारानं त्यांची टोटल वाढ होईल. बनवतोय स्ट्रोक सध्याच्या घडीला. आज संपूर्ण दिवसभरामध्ये मात्र त्याच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळालाय. कालचा दिवस जर आपण पाहिला तर विश्वजित मात्रे दापोली अभियान गाजवला होता. 100 पेक्षा जास्त धाबा त्याच्या नावावर आहेत. अनएक्सपेक्टेड बाउन्स अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोव्स टू 44. 44 धावा धावफलकावर. आर्यनचा हा बॉल यावेळेस मात्र निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. इकडे मात्र महत्वाची विकेट मात्र मिळवेल आर्यन भोईर. कारण बाद होणारा फलंदाज राहुल कश्यप ज्यानं 22 धावांची इनिंग साकारली होती. आणि इथे मात्र सगळ्यात महत्वाचा धक्का. हा बॅटला हलकासा चाटून चेंडू गेला होता सरळ विकेट किपर दीपू माळीच्या हातामध्ये. तिसरा धक्का बसलाय 44 या आकड्यावर. स्कोर चांगला आहे फार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रितेश जोशी. आर्यन भोईर पुन्हा एकदा 4 बॉलमध्ये पहिल्या 7च धाबा आल्यात. त्यामुळे कुठेतरी एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळते यश एंटरप्राइजेस कडून. ओ यावेळेस मात्र कमाल स्ट्रोक आहे. पिकअप स्ट्रोक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर उडवलाय. आल्या पहिल्याच बॉलवर प्रितेश जोशीचा जबरदस्त षटकार. आणि या 6 धावांनी अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 50 धावा. शकास लस्सी आमचे अब्दुल चाचा शिवभक्त आहेत. खरं तर नेहमीच जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यांना माईक हातात घेण्याची तेव्हा तेव्हा नक्की शिवाजी महाराजांवर बोलतात ते. चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीने टाकला होता. समोर ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सूरज केणे आहेत त्या ठिकाणी भावाळेचे. आणि नक्कीच रन्स वाचवल्यात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर मौलिक 11 मेगा वाघबीळ संघाची धावसंख्या 3 गडी बाद 51 धावा. शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. 4थ्या षटकामध्ये आता मात्र इकडे पाहूया 60+ संध्याकाळच्या 17 मध्ये चेसिंग करणं थोडस नाकीनव येऊ शकेल. थोडीशी दमछाक होऊ शकेल. परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र किती धावा काढतात सध्याच्या घडीला स्थिरावलेत फलंदाज. प्रितेश जोशी 2 बॉलमध्ये 7. मुन्ना 4 बॉलमध्ये 9. चांगली बॅटिंग या अगोदर आपण पाहिली राहुल कश्यपची. 9 बॉलमध्ये 22 धावांचं योगदान दिलं. अयुब शेख पहिल्याच बॉलवर पास झाला होता 0वर. परंतु शेवटचं 4थं आणि अंतिम षटक मॅन फ्रॉम माणकोली दीपेश माळी. दीपेश माळीच्या नावावर मात्र या मैदानावर एक मोठा रेकॉर्ड आहे. ओ यावेळेस सरळ फुल टॉस दिला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून धाडलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता भव्य स्वागत दीपू माळीचं या षटकारानं. 57. ऑफस्टमच्या बाहेर वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न जरूर होता. परंतु लोअर फुल टॉस ज्या पद्धतीनं उचलला गेलाय ना कमाल स्ट्रोक होता प्रितेशचा. फुल लेंथ होता. ऑन साइड वळवल्या स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. सिंगल रन. याच मैदानावर खरं तर किंजल ट्रॉफी सुरू होती. फक्त निमित्त होतं रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. आणि या मैदानावर एका मॅच मध्ये 6 बॉलमध्ये 45 धावांची गरज होती मित्रांनो. 45 रन्स. आणि या गोलंदाज दीपू माळीनं तो मोठा विक्रम केला होता चेस करण्याचा. परंतु इकडे मात्र दीपू माळीवर पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आतापर्यंत 64 या आकड्यावर. 64 रन्स ऑन अ बोर्ड.
6 बॉलमध्ये 45 धावा चेस झाल्या होत्या. अशक्यप्राय, असं अशक्यप्राय होतं. आणि त्यावेळेला मी सागर आम्ही दोघंही खरं तर ॲज अ कॉमेंटरच्या भूमिकेमध्ये होतो. आणि तो रेकॉर्ड आजपर्यंत अनेक अनेक वेळेला मात्र ऐकून दाखवला सुद्धा जातो. आताही संघाकडून खरं तर तो आयकॉन खेळत होता. असेही विक्रम खरं तर, कारण या मैदानावरचे विक्रम आहेत ना, ते वर्षानुवर्ष आयुष्यभर लक्षात ठेवले जातात. आणि असाच काहीसा विक्रम आहे. 64 धावा झाल्यात, भरपूर धावा चेपल्यात सध्याच्या घडीला वाघबिळनं. फुल टॉस, क्लीन बोल्ड, फुल लेंथ होता. इकडे मात्र थोडा शफल झाला होता आणि त्याचमुळे टाइम करणं जड गेलं मुन्नाला. आणि स्वतःहून मी तर म्हणेन त्रिफळा उद्ध्वस्त करून घेतलाय. विकेट डाऊन, 64 वर चौथा धक्का. हा पहा, फुल टॉस होता परंतु जास्त शफल झाला होता ऑफस्टमच्या बाहेर आणि त्याचप्रमाणे रीच त्याला कठीण गेलं आणि म्हणूनच इकडे मात्र दांडी गुल झाले. शेवटचा चेंडू असेल, इनिंग ब्रेक यानंतर होणार आहे. खूप चांगली मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना जशी मॅच हवी आहे ना तशी मॅच बनवली आता मात्र मित्र म्हणेन. धावसंख्या सुद्धा चांगली झाली, भिवंडी संघ सुद्धा चांगले बॅटर आहेत आणि त्याचमुळे दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करताना सुद्धा अजून मजा येणार आहे. एका बाजूला मौलिक 11 मेघा वाघबीळ संघ मस्त फलंदाजी केली आतापर्यंत. 64 धावा झाल्यात. चौथ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू, यानंतर पूर्वार्ध संपेल. नवीन बॅटर येतोय, सुनीत आलाय, मजबूत बांध्याचा सुनीत. सुनीत यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलंय. जेबी त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल, थ्रो चांगला आहे. सुनीत बाद होईल. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसेल. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 65 धावा, 65 रन्स आणि 66 धावांचं टार्गेट आता मात्र सेट झालंय. 66 रन्स टू विन. उद्या तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया ओपन स्पर्धा पाहायला मिळेल. सगळे भारतामधील तारे सितारे या मैदानावर अवतरतील. बऱ्याचशा दूरवरच्या अनेक राज्यामधून प्रवास करत खरं तर दिल्ली, हरियाणा या ठिकाणाहून, खरं तर गुजरात या ठिकाणाहून सगळे खेळाडू या मैदानामध्ये पोहोचतील. काही जण आजच खरं तर स्टेसाठी आलेले आहेत, पनवेलमध्ये पोहोचलेत. त्यामुळे उद्याचा दिवस हा सगळ्यात मोठा दिवस असेल या स्पर्धेमधला, ऑल इंडिया ओपन गट. आणि 14 तारखेला या स्पर्धेचा शेवटचा दिवस. गर्ल्स क्रिकेट, खुल्या गटामधील क्रिकेट, गर्ल्स क्रिकेट, तेजस म्हात्रे यांच्या स्पर्धेमध्ये खरं तर हा लॉट्स आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठी गर्दी होते महिलांचं क्रिकेट पाहण्यासाठी. आणि 7 तारखेला सुद्धा एक धमाकेदार रविवार असेल, कारण आयोजक तेजस म्हात्रे यांचा वाढदिवस तो सुद्धा मोठ्या जल्लोषामध्ये इकडे साजरा होत असतो. त्यामुळं त्या दिवशी सुद्धा याला बिलकुल विसरू नका. मोठी मेजवानी असते सगळ्यांसाठीच. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. 66 धावा करायच्या आहेत, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये 66 कशा होणार, कशा पद्धतीने इकडे मात्र धावा काढताना दमछाक होणार भिवंडीचा, की सहज रीतीनं मात्र या धावसंख्येचा यशस्वी संरक्षण केलं जाणार, हे सुद्धा पाहावं लागेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी हे लाईव्ह प्रक्षेपण आपल्यासमोर पोहोचत असेल तर नक्कीच या चॅनलला प्रेम करा, सहकार्य करा, सबस्क्राईब करून सहकार्य करा. मराठी माणसाचं, आपल्या आगरी माणसाचं हे हक्काचं चॅनल. सध्याच्या घडीला मात्र अनेक मोठ्या नामवंत स्पर्धा ची मागणी, खरं तर 24 लाईव्ह इव्हेंटची मागणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढले, कारण काम परफेक्ट आहे या वाहिनीचं.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर मात्र देण्यात आलंय. पहिलाच बॉलवर स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. सूरज केडे मॅन फ्रॉम भावाळे. पहिलाच बॉलवर मात्र दमदार सुरुवात केली सूरज केडेनं. त्याच्या साथीला पवन केणे आहे. समोर मारलाय, गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलाय. 6 धावेनं खातं उघडलंय रोहित रॉयवर. पहिल्याच बॉलवर मात्र हल्ला चढवलाय. आज रोहितनं कमाल बॉलिंग केलंय. संपूर्ण दिवसभरामध्ये जर आपण गोलंदाजी पाहिली या खेळाडूची तर अनेक फलंदाजांना जागचं हलू दिलेला नाहीये रोहित रॉयनं. परंतु पहिलाच बॉलवर मात्र त्याच्यावर हल्ला चढवलाय सूरज केणे. आणि दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम गोरसई पवन केणे आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सहा धावा झाल्यात. 66 करायच्या. षटकार मोजत राहावं लागेल. 66 म्हटलं तर 11 षटकार वाजवायचे आहेत. एक तर आलाय. ओ नाईसली टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. चांगला ड्राईव्ह कव्हर्सला सिंगल मिळेल. 1 रन. आणि आता मात्र एक लोकप्रिय खेळाडू टेनिस क्रिकेट जगतामधील गोरसईचा पवन केणे. A1 पवन. बॅट पाहू शकता आपण. हवा पास होते बॅटमधून. कट केले बॉल. पॉइंटच्या डोक्यावरून निघाला चेंडू सरळ सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता करता A1 पवनच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. त्यामुळे 66 धावा चेस करत असताना सुद्धा खरं तर काटेकी टक्कर पाहायला मिळेल तुम्हाला या मॅच मध्ये. जागचे हलू नका. सगळ्यात मोठा सामना आजच्या दिवसामधील शेवटची इनिंग आहे आणि इथून मात्र कोणता संघ सुपर 4 मध्ये जाईल याची चर्चा आता मात्र हळूहळू रंगू लागले. 11 धावा धावफलकावर. रोहितला आणखीन एक समोर मारलाय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. क्रिकेटच्या परिभाषेमधील सगळ्यात सेफ शॉट. स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. रोहित आज रोहितनं मात्र खरंच सुंदर गोलंदाजी केली होती. परंतु शेवटच्या मॅच मध्ये इकडे मात्र सपाटून मार खावा लागलाय. आतापर्यंत षटकार चौकार. फिफ्टीन रन्स ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावर. स्लाइस झाला होता. इकडे मात्र गलीमध्ये फिल्डर आहेत. जरूर स्टॉप झालाय. सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 16 नाव. थोडासा नाराज दिसतोय पवन आपल्या शॉट सिलेक्शनवर. कदाचित प्रॉपर टाइम झालं नाहीये. ही नाराजी असायलाच हवी कारण पवनला माहिती आहे मोठा चेस करायचा आणि अशा वेळेला मात्र प्रत्येक चेंडूमध्ये चांगल्या धावा येणं अपेक्षित आहे. 19 बॉल मध्ये अजूनही 50 धावांची गरज आहे. षटकामधील हा शेवटचा चेंडू आहे. सूरज केणे ऑन स्ट्राईक नाव. रोहितचा हा बॉल. यावेळेस मात्र वरून खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या बॉल निघालाय कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं. 4 धावांकरता षटक मात्र नक्कीच फायद्याचं ठरतंय. ते यश एंटरप्राइजेस भिवंडी संघाच्या दृष्टिकोनातून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर बिनबाद 20 धावा. 18 बॉल मध्ये 46 धावांची गरज. चला स्पीडअप करत राहा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा. दुसरं षटक पाहूया. इकडे मात्र कमबॅक केलं जाणार का मौलिक 11 मेघा वाघबीळ संघाकडून. कारण धावा चांगल्या केल्या 4 ओव्हर्स मध्ये.
परंतु या धावांचं संरक्षण सुद्धा करावं लागेल तरच कुठेतरी एक ट्रॉफी मिळेल आज. किंजल ट्रॉफी महाराष्ट्रामधील एक लोकप्रिय स्पर्धा, सर्वाधिक चालणारी 14 दिवस चालणारी स्पर्धा, सगळ्यात जास्त युट्यूबवर पाहणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नक्कीच सातत्यानं पाहिलं जात आहे. अनेक अनेक गट्स ग्रामीणचे पोल्स तुम्हाला पाहायला मिळतील. काल तालुकास्तरीय स्पर्धा आपण पाहिली, रायगड हब मधील तालुके या ठिकाणी पाहिले आपण. आज तालुकास्तरीय रायगड व्यतिरिक्त इतर अन्य जिल्ह्यामधील तालुके आपल्याला पाहायला मिळतात. उद्या ऑल इंडिया ओपन खुला गट आहे, परवा सुपर A+ गट आहे, ग्रामीणचा A+ गट, आणि त्याही गटामध्ये एकापेक्षा एक दिग्गज संघ तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस दुसऱ्या षटकाला सुरुवात. दानिश्वर हल्ला, पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून पवन केणेच्या बॅट मधून येतोय, गोळीच्या वेगानं मारलाय षटकार. ही ताकद आहे खरं तर भिवंडी परिसरामधील सगळ्याच खेळाडूंची. पहा, वेगवान शॉट होता, अगदी काही सेकंदातच षटकाराच्या सीमारेषेच्या बाहेर गेलाय तो षटकार. 26 धावा धाव फलकावर. आता थोडस टेन्शन वाढत चाललंय ते मौलिक 11 मेघा वाघबीळचं, कारण एवढ्या धावा काढून सुद्धा या धावा मात्र कमी पडतील की काय, ज्या पद्धतीने मात्र सलामीवीर खेळतात पवन केणे, सूरज केणे. फुल टॉस होता यावेळेस, मात्र फक्त दिशा दिले, ऑन साइडला वळवले, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पवन केणेच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. प्रत्येक चेंडू मागे आता मात्र मोठे स्ट्रोक्स खेळले जातात. पहिल्या 2 बॉलवर दानिशला 10 धावा. हा चेंडू सरळ फुल लेंथ होता आणि फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं आणि ते केलं पवन केणेना. सुपरस्टार खेळाडू आहे पवन केणे. 5 बॉलमध्ये 19 धावांची खेळी साकारले. दुसऱ्या बाजूला सूरज केणे 3 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान दिलंय. 16 बॉलमध्ये आता 36 धावा करायच्या आहेत. 36 रिक्वायर्ड, रिमेनिंग 16 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये येऊन ठेपलंय. त्यामुळे 66चा चेस सुद्धा केला जाणार का याकडेच आता मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि असं झालं तर एक मोठा चेस असू शकेल या स्पर्धेमधला. प्रॉपर कनेक्शन झालेलं नव्हतं. इनसाइड एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे गेलाय, त्यामुळं निर्धाव चेंडूची सांगता. या स्पर्धेचे आयोजक तेजस्वी मात्रे, त्यांच्या समवेत ISPL स्टार खेळाडू मयूर वाघमारेला आपण पाहताय. गतवर्षी या खेळाडूनं 2 4 व्हीलर जिंकल्या. Dani Saha fuller lane, that's straight to the extra cover fielder. Catch drop आणि इकडे मात्र विकेट मिळाली असती आणि तीही पवनची, परंतु झेल सुटल्यानंतरचा मात्र हा चौकार. आता थोडस टेन्शन वाढत चाललंय. आज झेल व्हायला हवा होता, सरळ काढून दिला होता आणि इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण. फटका बसतोय सध्या मेघा वाघबीळला. 34 धावा धाव फलकावर. 14 बॉल मध्ये आता 32 राहिल्यात. सुपर बॅटिंग. चेंज ऑफ पेस होता, थोडासा धीम्या गतीने टाकला होता बॉल आणि त्याचमुळे इकडे मात्र आउटसाइड एज घेऊन फर्स्ट स्लिप कडे झेल टिपला आणि अखेरीस मात्र हे वादळ शमलंय. पवन केणेला मात्र मैदान सोडावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का लागला यश एंटरप्राइजेस भिवंडी टीमला. यश मात्र मिळालंय ते गोलंदाज दानिशला. अखेरीस थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल. गरज होती, ब्रेक थ्रूची गरज होती खरं तर. विकेट मिळवण्याची गरज होती आणि अखेरीस मात्र थोडीशी चर्चा आता मात्र होत असताना मौलिक 11 मेघा वाघबीळच्या स्क्वॉड मध्ये 13 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. पवन केणे बाद झालाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल.
विजेंद्र येतोय तिसऱ्या क्रमांकावर. सहासष्ट धावांचं टार्गेट आहे. 34 धावा झाल्यात. निम्म अंतर पार केलंय. अजूनही जवळजवळ अर्ध अंतर पार करायचंय. दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू दानिशचा. 14 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात. सगळ्यांचं लक्ष लागलंय किंजल ट्रॉफी मधून आज मात्र कोणता संघ क्वालिफाय होईल. उद्याच्या दिवशी ऑल इंडिया ओपन लॉट खुल्या गटामधील सामने पाहायला मिळतील. सकाळपासूनच खरं तर अनेक स्टार खेळाडू जे सध्याच्या घडीला संपूर्ण भारत देशामध्ये देशाच्या बाहेर सुद्धा धुमाकूळ घालतात. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचा खरं तर एक वेगळी पर्वणी आमच्या क्रीडा रसिकांना मिळणार आहे. कारण त्यांचा खेळ उद्याच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल. रायगडमधील सुद्धा तारे सितारे पाहायला मिळतील. रायगड, नवी मुंबई, मुंबई, भिवंडी परिसरामधील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. ठाणे जिल्ह्यामधील पाहायला मिळतील. पुण्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पालघर पट्ट्यातील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पालघरच्या बाहेर गुजरात मधले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. मग दिल्ली असेल, हरियाणाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. आणि उद्याच्या दिवशी पाहूया कोणते संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. 2 ओव्हर्समध्ये 34 धावा. सध्याच्या घडीला विजेंद्र आणि सूरज केणे अशी जोडी आहे. परंतु उद्याच्या लॉट्सकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. उद्या पहिला सामना 9:30 वाजता सुरू होईल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आणि त्यांच्या विरोधामध्ये ताई पॅकर. 9:30 वाजता बरोबर या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स विरुद्ध ताई पॅकर. त्यानंतर 1230 पीडी सरकार चॅम्प 11 त्यांच्या विरोधामध्ये आई सप्तशृंगी 11 चेंबूर. तिसरा सामना NB स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांच्या विरोधामध्ये रायगड 11 रायगड. आणि चौथ्या मॅच मध्ये तुम्हाला मृत्युंजय पुणे विरुद्ध विक्रोलियन्स विक्रोळी असे हे सामने पाहायला मिळतील. परंतु या सगळ्या संघांमध्ये खरं तर महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू जास्त प्रमाणामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याचमुळे खरं तर उद्या खरं पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचा लॉट्स आहे. आणि त्या निमित्तानं मात्र दर्जेदार क्रिकेट आमच्या क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मॅन फ्रॉम कासार वडवली अयुब शेख. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून खेचलाय. ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमाल स्ट्रोक होता. सूरज केणेच्या पॅट मधून येतोय हा षटकार. स्वागत केलं अयुबचं. पहा ऑफस्टंपच्या किती बाहेर होता. एक पायावर खरं तर जोर देत तिथून हा बॉल खेचलाय ऑन साइडला. कमाल फटकेबाजी सुरू आहे. पवन केणे जरी बाद झाला असला तरी सूरज चांगला बॉल होता. फुल लेंथ यॉर्क केलं होतं. यावेळेस मात्र बुंद्यात टाकलाय सूरजला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे 10 बॉल 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यश एंटरप्राइजेस भिवंडी टीमला आज मात्र कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखवलं होईल. कालच्या दिवशी आपण पाहिलं गावदेवी गावठाण संघ, करण मडवीचा संघ जो तालुकास्तरीय गटामधून पुढे गेलाय. चांगला बॉल पुन्हा एकदा. खोलबट टप्प्याचा हा चेंडू यॉर्क केलं होतं. खोदून काढला होता मिडॉनच्या दिशेमध्ये. इकडे मात्र दुसरी रन थोडासा कॅज्युअल अप्रोच. आणि त्याचमुळे अयुब शेख थोडासा चिडचिड करतोय. आणि का करू नये त्याला माहितीये इथे एक धाव फार महत्वाची आता मात्र या मॅच मध्ये. त्यामुळे थोडंसं चपळ क्षेत्ररक्षण करावं लागेल तुम्हाला. स्टार्ट अगोदरपासून घ्यावा लागेल. जिथे 2 धावा गेल्या तिकडे एकच धाव जाऊ शकली असती हेच अयुब सांगतोय. आणि या 2 धावा मिळाल्या त्या भिवंडी टीमला. स्कोर मूव्स टू 42 नाऊ. 42 धावा धाव फलकावर. शेवटचे 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 24 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 9 असं इक्वेशन या मॅच मध्ये येऊन ठेपलंय. कमाल सामना पाहायला मिळतोय. समोर सूरज केणे, भावाळ्याचा सूरज केणे. ओ यावेळेस लॉफ्ट केले बॉलला. समोर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पाठीमागे कोणी नाहीये. लॉंग ऑफचा फिल्डर धावत आलाय. तोपर्यंत मात्र बॉल फरार. 4 धावांकरता चौकार. क्लासिकल ड्राईव्ह होता. 4 मिळतील सूरजला. आपा एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. कव्हर्सच्या वरतून मात्र या चौकारा टीमची टोटल 46 आकड्यावर. 46 म्हणजेच काय अजून बरोबर 20 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 बॉल 20 हा सामना आता मात्र बनवलाय. यश एंटरप्राइजेस भिवंडी टीमनं. काय फाईट दिले. सुरुवातीला असं वाटलं नव्हतं 67 धावांचा चेस संध्याकाळच्या सत्रामध्ये होईल. परंतु आता कुठेतरी पहिल्यांदा फटकेबाजी केली पवन केणेनं.
8 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान आणि त्याच्या बरोबर 7 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान दिलंय ते भावाळ्याच्या सूरज केणेनं आणि म्हणूनच हा सामना फिरवलाय. या दोन खेळाडूंना आतापर्यंत 46 धावा ठोकल्यात. सगळ्या धावा आतापर्यंत बॅटच्या स्वरूपामध्ये आल्यात. एकही एक्स्ट्राज नाहीये, कोणतीच धाव अवांतरच्या स्वरूपात आलेली नाहीये. 23 धावा दोघांनी काढल्यात, परंतु अजूनपर्यंत लढतोय. सामना संपलेला नाहीये. 8 बॉल 20 धावांचं समीकरण आहे. हे दोन चेंडू आयुब शेखला मात्र चांगले टाकावे लागतील. यावेळेचा हा फटका हवेत आहे, संधी आहे आणि इनफिल्ड मध्येच तिकडे मात्र कवचला हा झेल टिपलाय रवीना. फलंदाज होईल बाद सूरज केणे यावेळेस मात्र परतीच्या प्रवासाला. राहुलनं टिपला झेल त्या ठिकाणी. सूरज केणे सुद्धा 23 धावांवर परतलाय. पवन केणे सुद्धा 23 धावांवरच बाद झाला होता. दोघांनी 46 धावा केल्यात. आता उर्वरित फलंदाजांना मात्र ते काम पूर्ण करावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय माणकोली गावचा सितारा दीपेश माळी, दीपू माळी. आणखीन एक हार्ड हिटर बॅटर. याच मैदानावर खरं तर दीपू माळीचा मोठा विक्रम, मोठा इतिहास रचला गेलाय. सुवर्णाक्षरामध्ये स्वर्गीय राजीव गांधी मैदान नवीन पनवेलच्या याच मैदानावर या दीपू माळीनं 6 बॉलमध्ये 45 धावांची गरज असताना त्या 45 धावा उभारल्या होत्या आणि एवढा मोठा विक्रम आजपर्यंत कोणाच खेळाडूच्या नावावर नाहीये. आल्या पहिलाच बॉल पेटवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग दीपू माळीचा लाजवाब कडक स्ट्रोक षटकार सेट होऊन आलाय. पहिलाच बॉल फेस करत होता आणि पहिलाच बॉलवर अक्षरशः खर तर आघात केलाय. बॉलचे हाल करून टाकलेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या. 18-3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आपल्याला भिवंडी संघाचं अर्धशतक धाव फलकावर पाहायला मिळतंय. 52 धावा कंप्लीट होत असताना आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 14 नीडेड नाव रिमेनिंग 6 असं इक्वेशन या मॅच मध्ये. सहा चेंडू आणि 14 धावा. चित्त थरारक लढत तुम्हाला पाहायला मिळते स्वर्गीय राजीव गांधी मैदानावर. तालुका हा मधला सामना. एका बाजूला भिवंडीतील खेळाडू, दुसऱ्या बाजूला ठाण्यातील खेळाडू. 52ला 2 अशी धावसंख्या आहे. 6 बॉल मध्ये 14 आणि हे धावा संरक्षण करण्यासाठी नवीन बॉलर गोलंदाजी ट्रॅकवर बान फ्रॉम ठाणे. ठाण्याचा वेगवान तेज तरार गोलंदाज रवी बुंबक. विजेंद्र आणि दीपेश माळी. सहा चेंडू आणि 14 धावा. सगळ्यांचं लक्ष आता मात्र किंजल ट्रॉफीकडे लागले. या लॉट्स मधून कोणता संघ क्वालिफाय होणार याची चर्चाच मात्र जास्त प्रमाणामध्ये रंगू लागले. समोर विजेंद्र आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं पाठवलाय हवाई सफर करण्यासाठी आणि पहिल्याच बॉलवर रवी बुंबक वर हल्ला. 6 धावा मिळतील. षटकार प्रत्येक ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार आलाय. हेच इनिंगचे वैशिष्ट्य राहिलंय. प्रत्येक बॉलरचा पहिला बॉल षटकार म्हणजेच काय तर गोलंदाजांवर मात्र दबाव टाकण्याची रणनीती मिस्टर JP अँड कंपनीची भिवंडीची मात्र यशस्वी राहिली आतापर्यंत. 58 धावा धाव फलकावर. शेवटचे 5 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. 66 धावांचा चेस संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरू आहे. काय ताकदवान स्ट्रोक मारलाय विजेंद्रनं. षटकारानं खातं उघडलंय. लेफ्ट हँडेड बॅटर डेंजरस असतात आणि तोच डेंजरसपणा मात्र पाहायला मिळालाय. डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला आयुबला क्लिअर केलंय. व्ही शेप मध्ये लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर विजेंद्रच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक कडा प्रहार षटकार. रवी बुंबकचा आज काही खरं नाहीये.
आज मात्र रवी बुंबकनं मजबूत मार खाला या मैदानावर. लगातार 2 षटकांना सामना मात्र फिरलाय भिवंडीच्या बाजूने, कारण आता मात्र अंतर मात्र कापत आणलंय. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 66 धावांचा चेस करत होता. सगळ्यांना असंच वाटत होतं की या धावा काढणं फार कठीण आहे, परंतु किंजल ट्रॉफीच्या या ट्रॉफीमध्ये 6 बॉलमध्ये 5 बॉलमध्ये 37 धावा सुद्धा चेस झाल्यात. 6 बॉलमध्ये 45 सुद्धा चेस झाल्यात. त्यामुळे इथे काहीही घडू शकतं. 100 धावा 5 ओव्हर्स मध्ये चेस झाल्यात. संपवलाय जवळ जवळ विजेंद्रनं सामना संपवलाय. 3 चेंडू राखत सहज रीतीनं हा चेस मात्र 66 धावांचा आणि सरळ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. यश एंटरप्राइजेस भिवंडी, JP पवन केणे, सूरज केणे, दीपू माळी, विजेंद्रचा संघ मात्र IT मध्ये दिमागदार रीतीमध्ये महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मध्ये प्रवेश करतोय सुपर 4 मध्ये. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन.